अवंत काय मी प्रतीत कीर्तिवाण अवतार सुमाधराया कारण उद्धराया जन जड जीव किंवा उद्धराया जन महादोषी वाढवावे सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे तुकावणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन अवतार तुम्हाधराया कारण उद्धराया जन जड जीव पांडुरंगा करू प्रथमान पांडुरंगा करू प्रथमान पांडुरंगा करू प्रथमान पांडुरंगा करू प्रथमान तुझे चरणावंतांची ज्ञानेश्वरा करुणाकरा दळाळा तुमकानुगा धलोपावन धारो चराचरी मी कळा कुसरी काहितनेने बोलतो वचने आपली भाविका प्रथम नमन करनाथ उमा शंकराच्या सुता चरणावरी ठेवणे माता साष्टांगी आता दंडवत दुसरी बंधू सारदाची चितोमाच्या आत्मगावात सिद्धी कावेची सहदातीच्या चरणवता दंडवत आता बंधुदेव ब्राह्मण ज्यांची पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जनतया माश दंडवत आता बंधू साधू सज्जन नित्य हृदय हरिचे धारण विठ्ठल नाम उच्चार जनतया माझ दंडवत आता नमुरंग भूमिका कीर्तने उभे होते लोक टाळ मृदंग श्रोते रेखातया माझ दंडवत ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोली पोपड्या बोला ज्ञानी म्हणून आपल्या बाळा सारवी सकळा नामा म्हणे विठ्ठला विठ्ठला संत माय बाप कृपावंत काय मी पतित कीर्तिवाण अवतार तुम्हाधराया कारण उद्धराया जरा जड जीव प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकाराम महाराजांचा सर्वांच्या परिचयाचा अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार कशा निमित्ताने हा उत्सव घडवून आलेला आहे इथे जमलेल्या सर्व भाविकांना या गोष्टीची कल्पना आहे. पूजनीय प्रातस्मरणीय गुरुवर्य वैकुंठवासी रामगिरी बाबा यांच्या पुण्यस्मरणार्थ त्यांचे सुपुत्र त्यांच्या धर्मपत्नी त्यांचे नातू त्यांचा परिवार सर्व सहयोगी सहकारी या सर्वांच्या वतीनं सालाबाद याही वर्षी घडवून आलेला हा सोहळा यामध्ये आमचे परमस्नेही हरिभक्तीपरायण थोर कीर्तनकार पांडुरंग महाराज गिरी यांनी मला दिलेल्या निमंत्रणामुळे याही वर्षी तुम्हा सर्व मायबाप श्रोत्यांच्या दर्शनाचा झालेला लाभ गेले वर्षी रामकथेच्या संबंधाने यावर्षी पुण्यतिथीच्या कीर्तनाच्या संबंधाने या निमित्ताने या परिवारावर प्रेम करणारी बरीचशी लांबून लांबून आलेली जाणती पारमार्थिक मंडळी 2
स्वामी मृदंगाचार्य महाराज, काशीनाथ महाराज पाटील जळगावकर, विनय करीम महाराज, राजेश खन्ना महाराज तळेगावकर, सर्व गायनाचार्य महाराज. वय वाढत चाललं तसा ड्रेस बंद चालला. पुन्हा वैशाखात उभं राहायचं काय कोणा करते. कृष्णा महाराज नेमवणकर तुम्हालाही नमस्कार. चुलत गुरु तुम्हालाही नमस्कार. हार्मोनियम वादक महाराज, पठाळे महाराजांचा शब्द आहे यांच्या चुलत गुरु. सगळे टाळकरी महाराज आणि बसलेल्या ते सर्व महाराज, इथल्या सर्व गुणीजन आणि महाराज मंडळीला, तसंच आई साहेबांना नारदाच्या गादीवरून मनोभावे वंदन करतो. खूप लांबून लांबून श्रोते मंडळी आमच्या पांडुरंग बाबावरील प्रेमापोटी भिवंडीहून आले. काही सोनगाववरून आमचे बाकेरावजी पाटील जाधव वाघ साहेब, त्यांचे सर्व सहकारी, तोडीला ज्यांच्याकडे मुक्काम असतो आमचा ते बाबूरावजी महाराज लंडनकर, ते लंडनला जाऊन आले म्हणून. उपस्थित माझ्या माय बहिणी, वडीलधारी मंडळी, मान्यवर मंडळी, खूप लांबून लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते, काहीचा नामोल्लेख केला तर बऱ्याच लोकांचा नक्कीच राहून जातो. म्हणून आपण सगळेच या परिवारावरील प्रेमापोटी आलेले धन्यवादास पात्र आहे. म्हणून संतांच्या भाषेत मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सर्वांना नमस्कार. अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे. आज पुण्यतिथीचा दिवस आहे बाबांच्या. पुण्यतिथी, पुण्यस्मरण कोणाचंही नाही केल्या जात. पुण्याचा संचय करणारा जो व्यक्ती त्याला पुण्यात्मा म्हणतात. आणि तो पुण्यात्मा ज्या तिथीला देह ठेवतो त्याला पुण्यतिथी म्हणतात. पुण्याचा संचय करणाऱ्या पुण्यात्म्याची पुण्यतिथी असते, पाप करणाऱ्याची पाप तिथी सुद्धा नसते. असं कोणीच म्हणत नाही पांडुरंग महाराज आमचा पाप पिऊन मी लाव ट्रकच्या टायर खाली, त्याची पाप तिथी करायची तारीख द्या तुमची. चुकून नाही. पुण्यतिथी, पुण्याचा संचय करणारा त्याला म्हणतात पुण्यात्मा. आणि तो पुण्यात्मा ज्या तिथीला ठेवतो देह त्याचं नाव आहे पुण्यतिथी. मग पुण्य म्हणजे नेमकं काय? गोपीचंदन लावणे, तुळशीच्या माळा घालणे, खांद्यावर पताक घेऊन आळंदी पंढरीची वारी करणे, हरिपाठ, ज्ञानेश्वरी, एकादशा म्हणजे हे पुण्य कर्म नाही असा गैरसमज करून घ्यायचा नाही.
पण एवढ्यावर पुण्याची व्याख्या थांबलेली नाही. अष्टादश पुराणेषु व्यासस्य वचनद्वयम् परोपकार पुण्याय पापाय परपीडनम्. दुसऱ्याला पीडा करणं याचं नाव पाप आहे आणि परोपकार करणं याचं नाव पुण्य आहे. पुण्यते जाणारे भाईनो परोपकाराचे. पुण्यते परोपकार, पापते परपीडा. आणि म्हणून नाही जास्त करता आला थोडा करा. तुका म्हणे फार काय करू नका. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. पण बरीच माणसं भाऊ याही प्रमाणाचा असा डोकं चालवतात. तुमच्या संतांनी सांगितलं ना, तुका म्हणे फार थोडा. एका जास्त व्याकरण शिकलेल्या इथं नको सुपीक डोकं चालू. थोडावर नको थांबू, आधी फारवर थांब. फारवर तुका म्हणे फार. आणि फार परोपकार करता येत नसल तेव्हा शब्द आहे थोडा तरी. ही तरी कधी येते? तरी काय म्हणतील इतके कळत नाही का आम्हाला? गारठ्याचे दिवस आहेत तरी पातेल्यात येते महाराज. तिकडे डोकं चालू नका. ती तरी नाही, ही व्याकरणातली तरी आहे. आणि तरी नाईलाजानं येत असते. जेव्हा नाईलाज होतो तेव्हा तरी शब्द येतो. 7 दिवस सप्ताह आहे रामगिरी बाबांच्या पुण्यतिथीचा. या दररोज कीर्तनाला मरायला पुरुषेत नाही महाराज. दररोज कुठलं जमतंय? बरं निदान काल्याला तरी. हा तरी म्हणजे 7 दिवस नाही जमत ना तर काल्याला तरी. म्हणजे नाईलाज होतो तेव्हा तरी शब्द येतो. तसं तुका म्हणे फार. आणि फार करता येत नाही ना मग थोडा तरी परोपकार. हे नाईलाजानं आहे. नाही तर दूध द्या दूध. अहो शक्य नाही महाराज. ताकाचे उपकार तरी करा. ताकाचे उपकार तरी करा. ताकाचे उपकार तरी करा. काळजी करायचं कारण नाही. आमचा निळोबा बाबा आलेला आहे. तोपर्यंत आपण भागवलं कसं तरी जमते. आता तो लेकरा बाळाचा माणूस आहे आणि प्रापंचिक लोकांना उशीर होतच असतो. कारण ते घाई घाई निघलं तरी आतून आवाज येतो. तसं कसं जाता? पोहे तरी खाऊन जा. आम्हाला कुठं विचारत नाही म्हणून टाईम थांबायचा. विठ्ठल नका घालू दूध. हे चाललं होतं आमचं बरं का. कांदा पोळे तळ्यामध्ये साळ. ताकाचे उपकार तरी करा. अन्नदान करा. अहो आमची ताकद नाही मग फुकाचे जीवन तरी पाजा. अन्न नाही तर पाणी तरी. दूध नाही तर ताक तरी.
तसं फार नाही तर थोडा तरी. पण परोपकार याचं नाव पुण्य आहे. काही परोपकार करतात पांडुरंग महाराज, पण ज्यानं केले त्याच्यावर असे 4 तुकडे पडतात. उपकार्यावर उपकार, अपकार्यावर अपकार, उपकार्यावर अपकार, अपकार्यावर उपकार. हे 4. उपकार्यावर उपकार हे त्याला तंबाखू देत आणि ते याला चुना देत. यानं त्याच्यावर तंबाखूचा उपकार केला की त्यानं याच्यावर चुन्याचा उपकार केला. भगवंत म्हणे अर्जुना तो खाय तंबाखू चुना तो भक्त माझा चुना. कलियोगीचा ही ओवी ज्ञानेश्वरी मध्येच आहे जाधव पाटील, पण अध्याय 19 वाचायचा. उपकार्यावर उपकार, अपकार्यावर अपकार. यानं त्याचा गोठा पेटवला का 6 महिन्यानं हे त्याची गंध पेटवलं. याला म्हणतात अपकार्यावर अपकार. उपकार्यावर अपकार. तो विंचू वाहत होता पाण्यात. बेनकोळीनं काय 7 दिवस कीर्तन ऐकलं असेल वावीला. बेनकोळीला दया आली. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. टाकली उडी. बेनकोळी पोहत पोहत विंचवापर्यंत गेली. अर्ध्या धारत विंचू वाहत होता. विंचवाला घेतलं पाठीवर, तर पाठीवर विंचवाला घेऊन बेनकोळी नदीच्या काठाला येऊ लागली. भाऊ जोपर्यंत पाण्यातला प्रवास होता तोपर्यंत बेनकोळीच्या पाठीवरचा विंचू हरिभक्त परायण होता. हालचाल नाही, याला माहिती आहे डोक्यात जीव आहे. आणि जेव्हा बेनकोळी नदीच्या काठावर आली, विंचवाच्या लक्षात आलं आता तर वाजलं. म्हणजे याला माहिती करून द्या पठ्याला काय म्हणतात. उतरता उतरता नांगी मारली. 1.5 फूट बेनकोळी उड्या मारत होती. त्याला म्हणतात उपकार्यावर अपकार. काही उपकार्यावर उपकार करतात, काही अपकार्यावर अपकार करतात, काही उपकार्यावर अपकार करतात. पण साधू संत अपकार्यावरही उपकार करतात का ते तेवढ्यासाठीच आलेले आहे. भागरूकनो येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठे. ज्या घर वैकुंठी ते येथे उपकारासाठी आले. अपकार्यावे उपकार. भाऊ पूर्वीचा काळ समर्थ रामदास स्वामी भिक्षेला आले. ती मावशी सारवत होती. भिक्षा चांगला जाडजूड दिसतो ना. एकाचे 2 होतील. ऐस खाऊ कुठला. शेणा मातीचं पोतेरच फेकून मारलं. रागावले नाही. श्रीरामाची इच्छा म्हणून ती मधुकरी स्वीकारली. शेणा मातेचं पोतेर मठात आणून धुतलं, सुकायला टाकलं. त्याच्या चिंध्या चिंध्या केल्या, त्याच्या वाती वळल्या. रात्री दिव्यात घातल्या. दिव्यात तेल घातलं. दिवाळीसारखे दिवे श्रीरामाच्या गाभाऱ्यात ओळीनं लावले. लाइटिंग नव्हती तेव्हा. आणि त्या दिव्याच्या प्रकाशात रामरायाची मूर्ती ज्या उजळून निघाली ते सौंदर्य रामाचं पाहून धारा लागल्या समर्थ रामदास स्वामीच्या डोळ्याला. आनंदाश्रूच्या धारा. आणि टपटपल्या डोळ्यानं म्हणाले, रामराया धन दौलत नाही मागत मी. दारोदार भीक मागून जगण्याची सवय आहे मला.
पुन्हा कधी मागणारही नाही, आतापर्यंत मागितलं नाही, पण जीवनात आज पहिल्यांदा मागतो श्रीरामा. ज्या माऊलीनं मला सकाळी पोतेरं फेकून मारलं, त्याच्या चिंध्या केल्या, त्याच्या वाती वळल्या, दिव्यात घातल्या, परिणाम हा सगळ्या तुझा गाभारा प्रकाशानं उजळून निघाला परमेश्वरा. असाच प्रकाश त्या माऊलीच्या डोक्यात पडू द्या. याला म्हणतात अपकार्यावर उपकार. विठ्ठल तेवढ्यासाठीच आलेल्या आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणाचे. नाहीतर पाच आहे संत बिटप सरिता गिरिधरणी परहित लागे सपनचे करणी. असे पाच परोपकारासाठीच आहे. त्यात पहिला नंबर संताचा आहे. बिटप 2 नंबरवर आहे, सरिता 3 नंबरवर आहे, गिरी 4 नंबरवर आहे. बरं का कोंडगिरी, पण नाव आलंच ना, कोणताही नंबर का असे ना. आणि धरणी 5 नंबरवर. परोपकारासाठी आहे 5ही. धरणी परोपकारासाठी. समाजातून एखादा माणूस गेला, भाऊन लाच लागली मांडीला, संतोषराव नमस्कार नाही केला तर लाल डोळे करून वर पाहत ते खालचं दिसत नाही का, आंधळ्या झाला का दिवसा माणसं म्हणून चालला. माणसाची लात माणसाला लागली तर आम्ही माणसं सहन करीत नाही. थोडा विचार करा. 85 वर्षे जोडे घालून पृथ्वी तुडवली, बिचारी एकही दिवस रागावली नाही. कारण तिला एवढंच माहिती आहे उपकार करणे. म्हणून धरणी परोपकारासाठी, नदी परोपकारासाठी. एकच मी सांगतो, फेडीत पाप ताप ओखित तिरीचे पादप समुद्रा जायाप गंगेचे जैसे. स्नान करणाऱ्याच पाप घालवते, तहानलेल्याची तृषा निवृत्ती करते, तीरावरील वृक्षाला जीवन देऊन फलीभूत करते. आणि पैठण सारख्या ठिकाणी धरण झालं बाबूरावजी, 2-4 जिल्हे सुखी करते. अरे उगमापासून सागराला मिळेपर्यंत केवळ नदी परोपकार करते. म्हणून परोपकारासाठी नदी, पर्वत परोपकारासाठी. अमृतासारखं जीवन जगाला देणाऱ्या नद्यांचं उगमस्थान हा पर्वत आहे. पर्वत नद्यांचा बाप आहे. म्हणून पर्वत परोपकारासाठी, वृक्ष परोपकारासाठी. अगदी संतांच्या जीवनासारखं वृक्षाचं जीवन आहे. जैसा का पेड़ वैसा संत का हेत, नीचे से मारे पत्थर ऊपर से फल देत. आपण जरा चिंतन करा. आंब्याच्या झाडाला कैऱ्या आल्या, मग तुम्ही दगड मारा. दगड दगड मारणाऱ्यावर आंब्याचं झाड रागावत नाही भाऊ. दगड मारणाऱ्यालाही 2-4 कैऱ्या सप्रेम भेट देतात. नीचे से मारे पत्थर ऊपर से फल देत. दगड मारणाऱ्यालाही फळ देणं हा वृक्षाचा स्वभाव आहे. तसं अपकार्यावरही उपकार करणं हा साधूचा बाणा आहे. विठ्ठल अशा परोपकारी संतांच्या पुढे तुकोबारायची ही नम्रता आहे. कायमी परहेत
एकनाथ पाटील कपिल देव आहे आणि एक महेंद्र धोनी त्याचे वडील वारले. चांगले म्हणून तर क्रिकेट व्यवस्थित चाललंय आमचं. कायमी पतीत आमची वेगळी पद्धत आहे. पांडुरंग बाबा कधी घुसला भंगात आम्ही हे यांनाच माहिती आहे. तू कीर्तनाकरता घेतलेल्या अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात हे कधीच नाही. बंद झालं. हॅलो अशा परोपकारी संतांच्या पुढे ही तुकोबाराची नम्रता आहे. कायमी पतीत पहिली मजा नाही रे आता. कायमी पतीत कायमी पतीत हॅलो 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 विठ्ठल विठ्ठल अशा परोपकारी संतांच्या पुढे ही तुकोबाराची नम्रता आहे. कायमी पतीत कीर्तिवाण नम्रता त्याला म्हणतात तसं नसावं आणि तसं म्हणावं याला म्हणतात नम्रता. पंगत मिष्टान्नाची असावी. पांडुरंग बाबा श्रीखंड, बासुंदी, लाडू, गुलाबजाम, बटाटावडा, कांद्याची भजी, बटाटावडा कांद्याची भजी दोन्ही आवडीचे विषय आहेत. आणि पंक्तीच्या मालकानं पंक्तीतून फिरावं. भाऊ पोटभर जेवा, भाऊरावजी पोटभर जेवा, लाजू नका, पोटभर जेवा, महाराज पोटभर जेवा, गरिबाची चटणी भाकरी गोड करा. चटणी भाकरी आहे का भाऊजी? श्रीखंड आहे, बासुंदी आहे, लाडू आहे, गुलाबजाम आहे, तरी पंक्तीचा मालक म्हणतो गरिबाची चटणी भाकरी गोड करा. मी जर त्या पंक्तीला असतो नाही साहेब, मी म्हणतो मालक काय 2 टाइम होऊ देत आहे चटणी भाकरी. अरे श्रीखंड आहे, बासुंदी आहे, त्यांना अडचण येते थोडी. हा बस जसं डोकाव माझ्याकडे पाव लागतं त्यांना. आता बरं श्रीखंड आहे, बासुंदी आहे, लाडू आहे, गुलाबजाम आहे, मिष्टान्न आहे, तरी पंक्तीचा मालक म्हणतो गरिबाची चटणी भाकरी गोड करा. ही त्या मालकाची नम्रता आहे. याला म्हणतात नम्रता. नाही तर एकानं चटणी भाकरीचीच घातली पंगत. 3 पिढ्या नव्हती घातली कोण. याच्या पंजोबांना, याच्या आजा नाही, त्या बापानं नाही. गाव चांगलं ओळखत होतं त्याला. 3 पिढ्या पंगत नाही. का याच्या मनात आलं तर पंगत घालायची ठरवली. महिना वैशाख निवडला. वैशाख महिना, पंक्तीची वेळ दुपारी 2, ठिकाण माळरान, मंडप टाकला नाही, बाजरीच्या भाकरी करपून टाकल्या, जास्त खाऊ नये हा याचा हेतू. त्याच्यावर हिरव्या मिरच्याचा ठेचा, त्याच्यात मीठ नाही, तेल नाही, प्यायला पाणी नाही.
बसवली पंगत. जेवायच्या आधीच घामानं भिजले लोक, वैशाख महिन्यात दुपारची झोप, हिरव्या मिरच्याचा ठेचा, बाजरीच्या भाकरी आणि हे ब्रासलेट, अंगठ्या, लॉकेट पाया सारून पक्तीतून फिरत होत. गरीबाची चटणी भाकरी गोड करा. आता बिना तेलाचं हिरव्या मिरचीचा ठेचा आणि एवढ्या उन्हात गोड लागतंय का भाऊ? गरीबाची चटणी भाकरी गोड करा, गरीबाची चटणी भाकरी गोड करा. त्याच गावातलं एक गरम डोक्याचं जेवायला होतं, गरम डोक्याचं. त्याला टोपी होती पण वर फाटली होती आणि तिथं टक्कल पडलेलं होतं, उन्हानं टक्कल तापलं होतं. चटणी खाल्ल्यानं टेम्परेचर डबल झालं होतं. तहान लागल्यावर पाणी नसल्यानं 8 पट वर गेलं. आणि हे त्याच्याजवळ येऊन मालक पंक्तीचं म्हणतो चटणी भाकरी गोड करा, 16 पट टेम्परेचर वाढलं. त्याचं लाल डोळे. किंवा बापाने घातली होती का पंगत? त्याच्यापेक्षा 2-2 फेबर रोबर ठिकाणे आणून दिले आम्हाला घरी, तिथं गेलो असतो. लेका एवढ्या उन्हामध्ये बिना तेलाची हिरव्या मिरच्याची चटणी गोड लागते का? गोड करा म्हणतो. मी का सांगतो, चटणी भाकरीचीच पंगत असावी, गोड करा म्हणावी. याला नम्रता नाही म्हटल्या जा. अरे मिष्टान्नाची पंगत आहे आणि मालक हात सोडून म्हणतो गरीबाची चटणी भाकरी गोड करा, याला म्हणतात नम्रता. तसं पतिताला पावन करण्याची ताकद आहे, तरी संतांच्या पुढे तुकोबारायची नम्रता आहे. काय मी पतित कीर्ती करण्याची ताकद. प्रमाण तुम्हालाही माहिती आहे. पुण्यवंत व्हावे, धोका नाही तुमच्या परमार्थाला. बाबा म्हणून मला आनंद का होतो, रामगिरी बाबा समाधीत आनंदानं अश्रू ढाळत असतील की 2-3 पिढ्या माझ्या पुढे तयार झाल्या. कृष्णा बाबा नातूही तर्फेच होणार आहे पांडुरंगाची. फक्त संख्या जास्त होईल त्यांना कीर्तन वाटून द्यावं लागेल तुम्हाला. आतापर्यंत भागलं एकटाच रामगिरी बाबा, एकटाच पांडुरंग बाबा, वाटून द्यावं लागलं गाव. जमल ते बरोबर. आपलं ते अतिपरिचयाचं बोलणं आहे. राग येऊ देऊ नका. विठ्ठल 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 पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. म्हणजे पतिताला पावन करण्याची ताकद. तरी म्हणतात कायमी पतित कीर्तिवान. याच्यावर कीर्तन होईल. द्विधावस्था निर्माण करणारं वाङ्मय तुकोबारायचं सापडेल तुम्हाला.
द्विधा अवस्था. मितवनाथ अपराधी मितवनाथ हे प्रमाण पहा जाधव पाटील. मितव अनाथ, इथूनच सुरुवात करू आपण. अनाथ, खरं सांगा तुकाराम महाराज अनाथ आहे का? अनाथ कोणाला म्हणतात? इथली व्याख्या वेगळी आहे. आपलं अनाथ ठरलेलं आहे, ज्याला कोणी नाही ते अनाथ. मग अशांना नेऊन टाकायचं त्या आश्रमात, त्याचं नाव पुढचं सगळे अनाथ आश्रम. पण इथे अनाथ शब्दाचा शब्दशः अर्थ आहे ज्याचा प्रारंभ आहे त्याला म्हणतात अनाथ, आणि ज्याचा प्रारंभ नाही त्याला म्हणतात नाथ. मी पटवून देईल तुम्हाला. शब्दाचे उच्चार सारखे असले तरी अर्थ एक नसतो. हे माझ्यापेक्षा भानगड तुम्हाला माहिती आहे. राईट राईट वाचर, एक राईट म्हणजे उजवा आणि एक राईट म्हणजे बरोबर. नो नो, के एन व डब्ल्यू चाही नोच होतो, एन व चाही नोच होतो, पण हे जाणणे होतं ते नाही होत. वाणी 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 तिन्ही ठिकाणी येऊ द्या, पण एक दुकानदार, एक बोलणं आणि एक उणीव सारखं असलं तरी मी कशात अनाथ, बस याच्यावर झाला. अनाथ आणि नाथ. नाथ शब्दाचा विग्रह आहे न अधिक अथ, आणि मग शब्द होतो तयार नाथ. तर काही असे डोके चालवतील ना, महाराज चुकलंय तुमचं. न अधिक अथ बरोबर नाथ कसं होईल? मग नथ होईल ना? नाही हो, का? इथे दीर्घादेश संधीचा नियम लागतो. स्वर संधीचे जे 7 प्रकार आहेत, पररूप, स्वरूप, दीर्घादेश, गुणादेश, येणादेश, अयादी आदेश, घरी जाऊन डोके चालवा. त्यातला दीर्घादेश घ्यायचा. 2 सजाते स्वर, एका पुढे एक आल्यावर त्याचा दीर्घ स्वर होतो, त्याला दीर्घादेश संधी असे म्हणतात. 2 सजातीय स्वर. मग न मध्ये अ आहे, कारण न हे व्यंजन आहे ना, व्यंजन स्वराशिवाय होतच नसतं. मग न मधला अ आणि पुढच्या अ मधला अ, कारण न अधिक अथवर चाललं आपलं बोलणं. न मध्ये अ आहे, अ नसता तर न हलंत झाला असता. ज्या अर्थी न पूर्ण आहे त्या अर्थी न मध्ये अ आहे. सुस्वागतम, आगतम, स्वागतम. का? मतला अ काढला म्हणून लंगडे झाले ते, लंगडे म्हणून आगतम, स्वागतम. जर अ असता तर स्वागतम म, आगतम म, सुस्वागतम म, म पूर्ण म्हटला. तर न अधिक अथ, न मध्ये अ आहे, पुढच्या अथ मध्ये अ आहे, आणि हे दोन्ही सजातीय स्वर एका पुढे एक आल्यामुळे त्यांचा दीर्घ स्वर आ झाला.
आणि तो आज संधीमध्ये नच्या पुढं काना रूपात उभा राहिला म्हणून ना होऊन पुढचा थ जोडून शब्द नाच झाला. विठ्ठल विठ्ठल आता मजा सांगतो. आता इथपर्यंत आला. न चा अर्थ होतो नाही आणि अथचा अर्थ होतो प्रारंभ. आलं बरोबर. अथ म्हणजे असं बोलतात माणसं. सगळं सांगितलं आणि सर्व सांगितलं म्हणजे अथ पासून इतीपर्यंत सगळं सांगितलं. इती म्हणजे शेवट आणि अथ म्हणजे प्रारंभ. न म्हणजे नाही. ज्याचा प्रारंभ नाही त्याला म्हणतात नाथ. विठ्ठल विठ्ठल. आणि तुकोबाराय स्वतःला म्हणतात अनाथ. आपलं याच्यावर चालली भानगड. अनाथ शब्दाचा अर्थ काय होतो? अनाथ शब्दाचा अर्थ होतो ज्याचा प्रारंभ आहे. कारण दोन नकार बरोबर एक होकार. एक अ आहे दुसरा न आहे आणि मग अथ आहे मग झाला अनाथ. दोन नकारचा एक होकार होत असतो. जसं अर्जुन शब्द सर्वांच्या परिचयाचा आहे गीतेमध्ये. अर्जुन मध्ये 3 पद आहेत. अ अधिक रुजू अधिक न. त्यातला मधला जो रुजू आहे त्या रुजूचा अर्थ होतो सरळपणा, रुजूता. पण अरुजू म्हणजे वाकडेपणा. मग अर्जुन काय वाकड्या स्वभावाचा आहे? नाही हो. एक न शिल्लक आहे ना. अरुजू न म्हणजे अत्यंत सरळपणा. तो नकार बरोबर एक होकार. तसं अ अधिक न अधिक अथ म्हणजे ज्याचा प्रारंभ आहे. न अथ म्हणजे ज्याचा प्रारंभ नाही पण एक अ म्हणतो आहे म्हणजे दोन नकारचा एक होकार झाल्यामुळे अनाथ शब्दाचा अर्थ ज्याचा प्रारंभ आहे असा होतो. मग तुकाराम महाराजांचा जर प्रारंभ म्हणावा तर याच्या विरोधात एक प्रमाण सांगतो. स्वयंभू आई ते केले स्वयंभू आई विधीचे जनिते. विधी म्हणजे ब्रह्मदेव. अरे ब्रह्मदेवालाही जन्माला आणणारे आम्ही आहोत. इकडे म्हणतात ब्रह्मदेवालाही जन्म देणारे आम्ही आणि इकडे म्हणतात मी तवानाथ. पावणे 12 झाले पण एक आलं की सरळ सरळ सांगतो. मी तवानाथ अपराधी आणि तुकोबाराय अपराधी आहे. का सांगतो? ही नम्रता आहे. कर्महीन सगळे विरोधाभासीच आहे. त्याच्यावर कीर्तन होईल एवढ्या भानगडी. तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त भाषांतर आहे. मतिमंद एक शब्द कोड्यात टाकणार आहे. मतिमंद आहे का तुकाराम महाराज? आणि मतिमंद असते तर वेदाचा तो अर्थ निसानात आहे कुठं लावायचं. इकडे म्हणतात वेदाचा अर्थ पट्ट्याला विचार. तिकडे म्हणतात मतिमंद बुद्धी. तुझम्या आठविले नाही कधी. तुझम्या आठविले नाही कधी इथे म्हणतात. आणि तिथे जागृती सोपण ही पण
आमच्या विद्यार्थ्यांना कॉपी करण्याची गरज नाही, फक्त इशारा समजला पाहिजे त्यांना. आपलं होतं प्रमाण, पण बोट दाखवलं पांडुरंग बुवाकडे, मग लक्षात आलं पांडुरंग ध्यानी म्हणावं लागतं. हे बैल बाजारातली भाषा तुमची नाही का? गाफाचे करा रुमालाच्या आत चालतं तसंच आहे आमच्यातली. हे झालं वानगडी लक्षात. फक्त केलं की प्रमाण आलं. पांडुरंग म्हणी जागृती स्वप्ने पांडुरंग. इकडे म्हणतात तू तुम्ही आठवले नाही कधी, आणि इकडे पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी जागृती स्वप्ने पांडुरंग. नाही ऐकले गायले गीत, नावडे पुराण बैसले संत. सगळे कोड्या त्याच्यावर कीर्तन होईल एवढं कोड आहे. असं का? अरे ही नम्रता आहे, ही नम्रता आहे, याच्यावर चाललं आपलं. तसं पतिताला पावन करण्याची ताकद असून स्वतःला पतित म्हणतात, ही तुकोबारायची नम्रता आहे. पण नम्रता कोणापुढे? लक्षात घ्या, केवळ नम्रता शिकवली नाही तुकोबारायने. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, नुसता हात जोडत राहिला तर सगळा समाज तुम्हाला जगू देणार नाही, तुमच्या जागेवर यष्टीत बसू देणार नाही. गोपीचंदन पाहिलं की आला कोण बुवा? तर बाबा आपला परिचय नाही. तू बुवा आहे ना? हो बुवाच आहे. कोण? का? मला बसायचं आहे. मी तुझा उभा का? जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. वा, अरे एवढी नम्रता. अति नम्रता पात्र होते भीतीला, अति कोपता कार्य जाते लयाला. अति कार्य ते कोणतेही नसावे, प्रमाणामध्ये सर्व काही असावे. जय जय रघुवीर समर्थ. केवळ नम्रता नाही शिकवली. एखाद्या गावामध्ये एखादं घर किती श्रीमंत असू द्या, आणि त्याच्यातले सगळे गोपीचंदनवाले असू द्या, ते विनाकारण लोक त्या घरावर दबाव टाकतात. मग त्यातले 2 भाऊ गोपीचंदनवाले पाहिजे, 2 कॉलर धरून थोबाड फोडणारे पाहिजे, मग तालुक्यात टिकू शकतं. विरोधाभासी स्वभावाची गरज आहे. मग केवळ नम्रता नाही, मऊ मेणा होणी आम्ही विष्णुदास. पण पुढचं कठीण वज्रास भेदू ऐसे, भले तरी देऊ आणि नाठाळाचे काठी. म्हणून दोन्ही पहा, नम्रता नाही. मग ही नम्रता कोणापुढे? ही नम्रता साधू संतांच्या पुढे. तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवानो. कायमी पतित कीर्तिवान. आता कीर्तिवानवरच होईल कार्यक्रम. सांगून का? होऊन जाऊ दे, मग सांगतो. बाकीचं सरळ घेऊन म्हणजे उतरून टाकू. आता मजा आली तर कशाला सोडतो मी? पहिलं चरण का होईना 2 तास. विठ्ठल विठ्ठल कायमी पतित कीर्तिवानो. एकदा सरस्वती संतांचं वर्णन करायला बसली. सरस्वती 18 भार वनस्पती, त्याची लेखणी धरुणी हाती. नीट ऐका. पृथ्वीचा कागद करुणी प्रीती, गुणवर्णिती शारदा. तुमचे वर्णावया महिमान, सरस्वतीने केला पण. पयोक्तीची शाई करुण, गुणवर्णिती झाली. शब्द पहा. एकदा सरस्वतीनं ठरवलं साधू संतांचं वर्णन करायचं. मग काय केलं? पृथ्वीचा कागद केला पांडुरंग बाबा, समुद्राची शाळी केली, 18 भार वनस्पतीची लेखणी केली, आणि वर्णन करायला सरस्वती बसली. ह्या 4 गोष्टी पहा. पृथ्वीचा कागद, समुद्राची शाळी, 18 भार वनस्पतीची लेखणी आणि लिहिणारी सरस्वती. पुन्हा तुम्ही तिकडे गेल्यामुळे पुन्हा एकदा ओव्या सांगतो.
ते पाहुणे आल्यामुळे कर्तव्य आहे. आम्हालाही उभंच राहावं लागत होतं तपपूर्ती सोहळ्यात. तुम्ही आले होते, तुमच्याकडे लक्षच नव्हतं. आमचं लक्ष बाजीराव पाटलाकडे असायचं. पाटील आले आहे ते प्रमुख. त्याचं कारण आहे, येणारे सगळे महाराजांच्या परिचयाचे असतात आणि म्हणून त्या महाराजांना या बसा हे कर्तव्य आहे. घरी आले म्हणून तो तुमचा दोष नाही, हे आपण केलंच पाहिजे. विठ्ठल बाराही महिने त्यांच्या घरी आपल्याला तूप लावू लावू चपात्या खायच्या आहे. आपल्याला एकच दिवस आमचे भात खाऊ घालायचा आहे त्यांना. हे केलंच पाहिजे. विठ्ठल घरातल्या सदस्यासारखा कार्यक्रम चालला ना भाऊ. अजून खेळून चाललं. मला नाही वाटत आज कीर्तन चालू आहे म्हणून. त्या गप्पा चालू. कृष्णा महाराज तुमचे वर्णावया महिमान सरस्वतीने केला पण पयोधीची शाई करून गुणवर्णित शारदा 18 भार वनस्पती त्याची लेखणी धरुणी हाती पृथ्वीचा कागद करुणी प्रीती गुणवर्णिती झाली. मग काय झालं? आता पुढची ओवी आहे. काय झालं? समुद्राची सरली शाई लिहितान पुरे मही. हे 2 शब्द पहा. साधू संतांचं वर्णन करता करता समुद्राची शाई संपली, पृथ्वीचा कागद संपला. समुद्राची सरली शाई लिहितान पुरे मही ब्रह्मकुमारी लागली पायी आणि तुमचा नवलाव देखोनी तेथे माझा काय तेथे माझा काय कोणतो विचार. तुकोबाराय म्हणतात, अरे जिथे समुद्राची शाई सरली, पृथ्वीचा कागद संपला, सरस्वती थकली संतांचं वर्णन करण्यासाठी, तेथे माझा काय कोणतो विचार. वर्णावया पार महिमा त्यांचा म्हणून शब्द आहे. काय मी पतित केले झाला. अर्धच चरण झालं. काय मी पतित, पण वायफट नाही बोलत भाऊ, मी त्याच्यावरच येतो. काय मी पतित कीर्तिवाण तुम्ही संत मायबाप कृपावंत. हे न पटण्यासारखं आहे. मायबाप, अरे मायबाप वेगवेगळे असतात. मम्मी वेगळी, डॅडी वेगळे. तिच्या पोटी 9 महिने 9 दिवस
राहून जन्माला आलं ती माय, आणि जन्माला कारणीभूत जो झाला होता तो जनिता म्हणजे बाप. म्हणजे व्यवहारामध्ये माय वेगळी असते, बाप वेगळा असतो. आणि इथे तुम्ही तर साधू संतांनाच मायबाप म्हणतात कितीतरी प्रमाणात. साधू संत मायबाप जैसा दयेचे सागर मायबाप. हो, परमार्थामध्ये मायबाप साधू संतच आहे. व्यवहारामध्ये माय वेगळी बाप वेगळा, पण परमार्थात एक. हे जन्माला कारणीभूत आपले मायबाप हे वेगळे. पुन्हा एकदा जन्म होत असतो. पुन्हा गुरुपासून दीक्षा ग्रहण आणतो शिष्यासी नवा जन्मदान. हे एकनाथ महाराज भागवतात लिहितात. भगवंताच्या मुखात शब्द उद्धवाला सांगताना आहे. अगदी समर्पक शब्द आहे. तोपर्यंतच आयुष्य हिशोबात नाही धरायचं भाऊ, तोपर्यंतच. नाही तर 1-2 दिवस का 1400 सांगायचे महाराज. 1400 वर्षाचे वर्षाचे तापी तीर रहिवासी, तापी तीर रहिवासी. 1400 वर्षाचा महात्मा सांगदेव बाबा आळंदीला गेले. सगळे तुम्हाला माहित आहे, प्रकरण वाढवायचं कारण नाही. गर्वहरण झाला. सगळ्या धाकटी बहीण परकर बदली झिंग्या केसाच्या उडत होती. ती आदिशक्ती माय मुक्ताई, आणि तिच्या पायावर डोकं ठेवून चांगदेव बाबा म्हणाले, आई साहेब माझे 1400 वर्षे फुकट गेले. मग आज जन्म झाला. म्हणे आधी जन्म आलो. 1400 वर्षाचा योगी म्हणतो. आज जन्म झाला. जन्म झाला कोणापासून? गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. एकच प्रमाण सांगतो जे अर्ध आलं होतं. अर्ध गुरुपासून दीक्षा ग्रहण तो शिष्याची नवा जन्मदान. मग गुरु मायबाप संपूर्ण
ऐक लक्षण उद्धवा या न्यायाला तुम्ही संत माय पुन्हा एक शब्द राहिला पांडुरंग बाबा. संत मायबाप आहे पण कसे कृपावंत. मायबाप कृपावंत असतील याची गॅरंटी नाही. कारण दोन आहेत असे, एक माय आणि एक बाप जगाच्या पाठीवर जे कृपाळू नाही. पण सर्पिणी सारखी माय, बोक्यासारखा बाप. त्याच कारण आहे, ती सर्पिन अंडी देत अंडी देत अंडी देत जाते. ढेकळ्याचं शेत असावं, अडचणीचं शेत, तिथे अंडी देते आणि तिकडून फिरली की सगळे अंडे गिळत येते. एखादं दुसरं अंड जर ढेकळाच्या आड लपून राहिलं तर त्याचे साप होतात. सगळ्या अंड्यांचे साप झाले असते भाऊ तर आपल्याला बसायला जागा राहिली नसती. त्याचे साप होतात. चुकून राहिलं तर, नाही तर सगळे अंडे खात येते सर्पी. तसा बोक्या मांजर व्याली हे बैमान त्या पिलावर टपलेलं असतं. त्या बिचारीला गरज काय? आज पाटलाच्या गोठ्यात पिले, उद्या पाटलाच्या पडक्या वाड्यात पिले, तिसऱ्या दिवशी मग कोणाच्या जुन्या मठात पिले, चालली जातात धरू धरू पिले, म्याव म्याव. का? बोक्या पिलं खायला टपलेला असतो आणि सर्पिन अंडी खाते. म्हणजे सर्पिणी सारखी माय असेल आणि बोक्यासारखा बाप असेल तर ते कृपावंत माय. माया बाप जरी सर्पिणी झटकारच मारला होता. माय बापे घरी सर्पिणी की बोका आणि त्यांच्या संगे सुखान पवे बाळ. मग सर्पिणी सारखी माय न बोक्यासारखा बाप असेल तर ते कृपावंत मायबाप होऊ शकत नाही. मग संत कृपावंत आहे कारण तिघाचा वेगवेगळ्या देव, आपण आणि संत. देव भक्तवत्सल आहे, आपण कुटुंब वत्सल आहोत आणि संत दीन वत्सल आहे. कृपावंत किती सांगून गेलो. देव भक्त वत्सल, तुम्ही आम्ही कुटुंब वत्सल आणि साधू संत दीन वत्सल. कृपावंत किती
आणि तीन बहु आवडती, म्हणून तुम्ही संत मायबाप बस झाला. आता काय तेच करत बसू का? आता एकच चरण. तुम्ही संत मायबाप कृपावंत, अशा कृपावंत मायबाप संतांच्या पुढेही नम्रता आहे. काय मी पतीच कीर्तिवान. एकदा आपण संप्रदायपूर्वक भजन घेऊ. मला माहिती आहे पांडुरंग बाबा अजून काही महाराष्ट्र मला वैतागला नाही. वन्स मोरच चालू आहे. रामायण असो की कीर्तन असो, एकदा मला त्यांची नाडी समजली की उठू देत नाही मी 2 तास. फक्त ते येऊन बसलं नाही, बसलं की माझं झालं. मंडप संपला आपला पिंपळचा, छोटा नाही, त्याच्या 10-15 पट तरी समाज असेल. तर आता तू जागाच बोलली, वैतागून गेले ते. आणि एवढ्याला जेवण द्यायचं त्याने उपक्रम केला. काल जेवणाचा आकडा गेला. पांडुरंग बाबा आमच्या संस्थेतच होते. आमची ती संस्थेची पद्धत आहे, अभंग घेतला की त्याला गणितासारखा सोडवायचा पद्धत आहे. लोकांना नाही आवडलं पांडुरंग बाबा तरी चालेल, पण आपली जी परंपरा आहे अभंग सोडवायची, हसले म्हणजे लोक बसतात हे आपण डोकं चालवायचं नाही. नाही बसले तरी चालेल, पण आपली परंपरा मोडायची नाही. बरोबर. अरे याच्यातले 10-20 गर्दी असतात ना अभंगाकडे लक्ष देणारे का? सगळे दात काढणारे असतात का? सगळे करमणुकीसाठी आलेले असतात का? बरेच आता हे तुमच्या वावित्तर परमार्थानं संस्कारानं संपन्न झालेले आहे. बरोबर लक्ष ठेवतात. साधे साधे वारकरी कीर्तन संपल्यावर म्हणतात कीर्तन केलं ना, पण अभंग चालीसाठी घेतला तेव्हा काही संबंध नाही अभंगाचा त्या पोवाचा. कीर्तन केलं, लोक गुंगवली, पण अभंगाकडे. म्हणून आपली जी चाकोरी आहे ती सांभाळायची. 20 मिनिट आहे, बरोबर 12:30ला संपवतो. कारण हे मोठी मोठी माणसं यांनाही द्राक्षाकडे लक्ष द्यायला जायचं आहे. पुन्हा बाजीराव पाटलाचं माझे दादा मरण पावले का 3-4 महिने झाले. दादाची भूमिका बजावतात सगळे. इथून मोबाईलहून लक्ष आमच्या शेतीकडे आहे. आमच्या पुतण्यांना बरोबर ते इतके खुश झाले. बाजीराव पाटलांनी सगळी यंत्रणा पाठवली, एक गाडी भरून कुबोटा ट्रॅक्टर त्याच्या ट्रॉल्या ते बाश. आता सगळी आमची शेती पाहायला नागपूर जिल्ह्यातले मोठे मोठे अधिकारी रोज 5-50 लोक शेती पाहायला आहे. तुम्ही आलेले आहेत. छोटी नाही, ते सांभाळणं कठीण. आमचे दादा होते तेव्हा मला टेन्शन नव्हतं. आज 42 एकर बाग आहे. 1-2 आहे का सांभाळायचं. त्याच्यात 17 एकर डाळिंब आहे. ते भाऊमुळे इतकं सोपं करून दिलं आमच्या पुतण्यांना. नुसते कॉल बदलायचे, 2 दिवस मुक्कामी होते. सगळे करून दिलं. रोज फोन येतो, महाराज काय आपली एवढी बैल पाठवूनच आहे बरं का 4 महिन्यापासून कुबोटात. तेव्हा अचानक घटना घडली, उलट झालं. तसं चिंतत नाही, पण माझी माय म्हणजे आई, आम्ही तिकडच्या भागात मा शब्द आहे हिंदीमुळे. आई 108 वर्षाची आहे महाराज, अजून आहे. 108 लागलंय तिला, चष्मा नाही. आणि तिच्या समोर माझ्या भावाची प्रेत यात्रा निघाली. त्याला इलाज नाही. ही सगळी मंडळी जीवाभावासारखं प्रेम करणारी. अरे एवढंच आहे बाबा, काय घेऊन जायचं नाही. 60-65 साल की जिंदगी जीनी है तो झगड़े में क्यों जीते, प्यार से जियो. अरे एक दिवस निरोप घ्यायचा आहे, केवल बिछड़ने के लिए है ये मेल मिलाप. एक मुसाफिर हम, एक मुसाफिर आप. म्हणून सर्वांनी 1 मिनिट विठोप्पा ते 10:30 ते 12:30 मुद्दाम वेळ सांगितली. याचं कारण एक सहज होते ते 10व्याचे कार्यक्रम 2 होते कोरेगावला. एक वसंतराव शिंदे ते वारले आणि एक दुसरे गोरख पाटील अवताडे त्यांची आई वारली. नेहमीचे संबंध असल्यामुळे मी 10व्याचं प्रवचन कीर्तन कधीच करीत नाही, कधी जाण्याचा योग नाही. तर
भेट द्यायला त्या परिवाराला आणि ते कावळा शिवेपर्यंत उठायचं नाही. म्हणून यांना सांगितलं आजचं कीर्तन 6 ते 12 ऐवजी 10:30ला कर. 12:30ला संपवतो यासाठी सांगितलं तुम्हाला. तेव्हा कोल्हे साहेबांचे नातू म्हणजे बिपिन दादाचे चिरंजीव विवेक भैया कोल्हे ते या ठिकाणी आले आणि आपला आनंद द्विगुणित केला. पण त्यांनाही सर्वांच्या वतीनं धन्यवाद. तुम्ही संतमाय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानो संत आणि आपण लक्षात दोघांचं हे नातं आहे. काय नातं? तुमचा आमचा उद्धार आहे आणि संतांचा अवतार शब्दाचाच अर्थ आहे. तसा उद्धार शब्दाचा उद्धरती म्हणजे काय? उद्धरती म्हणजे वर काढणे आणि अवतरती म्हणजे खाली येणे. वर कोणाला काढलं जातं? जे खाली असतं त्याला. आणि खाली कोण येतात? जे आधी वर असतात. मग वैकुंठवासी आलो याची कारणाची संत वैकुंठातून इथे येतात आणि म्हणून अवतार शब्द आहे. अवतार तुम्हा धराया कारण काय कारण? विनाकारण नाही. मग उद्धराया जन जडजीव. जड जीवाचा उद्धार करण्याकरता साधू संतांचा अवतार आहे. जड मूळ उद्धरिले दोन शब्द आहेत. जड मूळ उद्धरिले. जड मूळ म्हणजे जड शब्दाने अचेतन वस्तू घ्यायची. माऊलीनं दोन्हीचा उद्धार केला. चालविली जड भिंती. आलं ना प्रमाण? तर जडच तर पाहिजे होतं. जमलं त्या. हरली चांगल्याची भ्रांती मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. आला जड शब्द. चालविली जड भिंती. तुम्ही असं विचारतो भिंती नाही का जगात? पण आळंदीला वारकरी गेले म्हणजे भिंतीवर डोकं टेकून दर्शन घेतात का? 700 वर्षापूर्वी संताचा स्पर्श त्या भिंतीला झालेला आहे. याला म्हणतात जडाचा उद्धार. तसंच मुळाचा उद्धार. रेड्या मुखे हे मूळ घ्यायचं. विवेक भैया रेड्यासारखं मूळ नाही जगाच्या वाटीवर. विश्वामित्राच्या फॅक्टरीतला माल आहे तो. हा ना. गाईचं वासरू वेगळं. तुमच्या जर्सी गाई नाही. पैसाळा जर्सी गाई काय वासरू त्या जर्सी गाई तुम्ही पहा. खिल्लारा गाईचं वासरू म्हणून जर्सी गाईचं दूध न खिल्लारा गाईचं दूध फरक आहे. आता जर्सी गाईचं दूध आहे म्हणून म्हणजे सकाळी उठल्या काही कामं नसतात लोकांना. आंघोळ्या घालून पांढरे कपडे घातले गोपी चंदन लावून जसे ड्युट्यावर चालले गावात. काही कामं नाही धरले नाही. सायकलवर ड्युट्या. आणि काय करतात? 5-25 चे टोळके रस्त्याच्या काठाला उभे राहतात. गावोगावी काही काम नाही.
हॉर्न वाजून वाजून वैतागला ड्रायव्हर तरी ते असं करतात, म्हणजे तिकडून जाऊ दे, आमचा मूड घालू नको, तिकडून जाऊ दे. समजाव यांचा तिळभर दोष नाही, जर्सीच्या दुधाचा परिणाम आहे. बरं काही कामं नसतात भाऊ, टोळकीचे टोळके टोळकीचे टोळके रोडच्या काठाला सकाळी उभे राहतात आणि सगळ्या त्या उखाळ्या पाखाळ्या चालतात. सोनिया गांधीला अक्कल नाही, मनमोहन सिंगला डोकं नाही, याला उष्णा तंबाखू देत नाही कोणी गावात, ते दिल्लीच्या चर्चा करतात. म्हटलं का मनमोहन सिंगला डोकं नाही देत, त्यानं फेटा तुझ्या डोक्याला बांधला का? बिना डोक्याला फेटा बांधला. समजाव जर्सी खिल्लाऱ्या गाईचं वासरू सोडा तुम्ही, 1000 गाई कडपानं करू द्या, वासरू सुटलं की शब्दाचा कोंडावर करतं, कान टवकारतं, पळत जातं आणि तिथं गेल्यावर गुराख्याला विचारतं, गुराख्या काय रे वासरू, मम्मी कुठे आहे माझी, विचारतं कधी? 999 गाई डावलून माळच्या कासेला लागून गटागटात यायला इतकी अक्कल गाईच्या वासराला आहे. म्हशीचं पारडू नाही तसं. 20 म्हशी जर गोठ्यात लाईननं बांधलेल्या असल्या, 20 पारडू सोडा, ते म्हशीकडे नाही जात कृष्णा महाराज, ज्यानं सोडलं त्याच्याकडे जातात. तुम्ही का हसता सोडून पाहिलं म्हणून? मग मालकाला वाटतं हे प्यायला सोडलं, बहेताड चाललं कुठं, 2 थोबाडीत देतोय मालक पारडूच्या, मग पारडू म्हशीकडे तोंड फिरवतं आणि ते विचार करतं की 20 म्हशी आहे, याच्यातली माझी मम्मी कोणती असेल. त्याला वाटतं कशाला वेळ घालवावी, पहिल्या म्हशीपासून टेस्टिंग करावी. पहिलीच्या कासेला लागतं, तिला वाटतं मी व्यालीच नाही तर माझं कुठलं, मारती लात जाऊन पडतं, मागं वाघ फुट करतो दुसरीच्या काशी ना तिसरीच्या काश, लाता खात पण उदास होत नाही का? त्याला माहिती आहे 20 मधली अजिबात लात मारणार नाही, ती माझी माय ठरणार आहे. एवढी अक्कल ज्या पारडूला नाही, त्याच्या मुखातून वेद बोलवायचा पुरुषार्थ आळंदीच्या संतांनी केलेला आहे. याला म्हणतात मुळाचा उद्धार. नाही तर याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची याच्या दोघाची, आपल्या काळाचं पांढरे वाटोळे चौकणी डोळ्यात ते घालून संसार करतो. बाप 3 मजली इमारत बांधून ठेवतो मुलासाठी, तरी त्याचा मुलगा बापाचा 10वा घालेलच याची गॅरंटी नाही. अरे 700 वर्ष झाले रेड्याची समाधी आळे फाटायला आहे, दरवर्षी रेड्याच्या पुढे अखंड हरिनाम सप्ताह होतो. याला म्हणतात मुळाचा उद्धार. जडमुड उद्धरिले अवतार तुम्हा धराया कारण आणि उद्धराया जन जड जीव. संतही अवतार घेतात, देवही अवतार, पण अवतार कार्यात फरक आहे. देवाचा अवतार दुर्जन मारण्यासाठी आहे आणि संतांचा अवतार दुर्जनाचा दुर्जनपणा घालवण्यासाठी आहे. लक्षात घ्या. आता नाही का शुगर फॅक्टरी विज्ञान युगात कौतुकच आहे ना. काय विज्ञान पुढे गेलो, इकडनं शुगर फॅक्टरीमध्ये ऊस घातला का पलीकडे पोत्यात साखर पडते. हा बरोबर आहे, ऊसापासून साखर होतच असते, ती प्रक्रिया होऊन पोत्यात साखर पडते. पण तुम्ही इकडनं एरंड किंवा शेवरी घाला बरं, नाही. शुगर फॅक्टरीमध्ये इकडनं ऊस घातला तर पलीकडे पोत्यात साखर पडते. त्याच्या पुढचा कारखाना संताचा आहे, इकडून दुर्जन घाला पलीकडे सज्जन बाहेर पडतो. आपणा सारिखे करीती साधकार. म्हणून जे खडाची व्यंकटी सांडो, खड बरोबर म्हटलं नाही, विंचू वाईट नाही हो, विंचवाची नांगी वाईट आहे. त्याची नांगी काढली का तो हरिभक्त परायण आहे, काय करत नाही. तेवढ्या नांगीसाठी विंचू मारायचा नाही, त्याची नांगी कमी करायची. तसा दुर्जन मारायचा नाही, दुर्जनपणा घालवायचा हे संताचं कार्य आणि दुर्जन ठार मारायचा हे देवाचं कार्य. अवतार दोघाची आहे. पुन्हा देव अवतार घेतो 3च कामासाठी भाऊ. परित्राणाय सगुणा विनाशाय कृता धर्म संस्थापनार्थाय. धर्माची संस्थापना, साधूचं रक्षण आणि दुर्जनाचा नाश या 3 कामासाठी अवतार देवाचा, पण 6 कामासाठी अवतार संताचा.
कार्यासाठी देवाचा अवतार आहे, पण 6 कार्यासाठी संताचा अवतार आहे. एकाच प्रमाणात 6. वाचा तुम्ही. वाढावया सुख एक झालं, भक्ती, भाव, धर्म, कुळाचार, विठोबाचे नाम. मोठे ना देवाच्या डबल तो 3च कामासाठी हे 6. वाढावया सुख हे मराठी येते नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी घेणे देणे सुखची वरी हो देई या जगा. वाढावया वाढावया भक्ती विठू भक्तीचा डांगोरा. वाढावया भाव, वाढावया कुळाचार, वाढावया धर्माचे पालन आणि वाढावया विठोबाचे नाम अवतार तुम्हाला धराया कार्य. 6 कार्य. शेवटी साधूच्या कार्याची स्पष्टता करण्यासाठी तुकोबारा एक दृष्टांत देतात.